वृश्चिक राशी 29 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर 2025 साप्ताहिक राशीफल। वृश्चिक राशी या आठवड्यात भाद्र राजयोगाचा प्रभाव तुमच्या राशीवर राहणार आहे। खरं तर या आठवड्यात बुध त्याच्या मूळ त्रिकोणी राशी कन्या राशीत राहून तुळ राशीत प्रवेश करेल। या आठवड्याच्या मध्यापर्यंत म्हणजेच 2 ऑक्टोबरच्या मध्यरात्री बुध कन्या राशी सोडून तुळ राशीत प्रवेश करेल। अशा परिस्थितीत वृश्चिक राशीला सामाजिक जीवनात नवीन प्रतिष्ठा मिळू शकते। चला तर मग जाणून घेऊया येणारा नवीन आठवडा वृश्चिक राशीसाठी कसा असेल। वृश्चिक राशीच्या लोकांसाठी येणारा आठवडा त्यांच्या कठोर परिश्रमांचे फळ देणारा ठरेल। आठवड्याच्या सुरुवातीला एखादी महत्त्वाची करिअर किंवा व्यवसायाची संधी तुम्हाला खूप आनंद देईल। तुम्हाला एखाद्या मोठ्या प्रकल्पात किंवा संस्थेत सहयोग करण्याची संधी मिळू शकते। नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामावर त्यांच्या वरिष्ठ आणि कनिष्ठांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल। या काळात एखाद्या प्रभावशाली व्यक्तीची मदत जीवनातील एखाद्या मोठ्या समस्येचे निराकरण करण्यास मदत करेल। मालमत्तेशी संबंधित कोणतेही वाद सहजपणे सोडवले जातील। विवाहित व्यक्तींना चांगली बातमी मिळेल। वृश्चिक राशी तुमच्या आतील लाटा संदेश घेऊन येतात, त्यांना वाचण्यासाठी वेळ कमी करणे महत्त्वाचे आहे। आठवड्याच्या सुरुवातीला सीमा लक्षात ठेवा, जास्त देणे, तपासणे किंवा परिणामांचे दृश्यमान करणे टाळा। तुमचे काम, संशोधन, रणनीती, थेरपी किंवा सावलीचे काम अधिक सखोल करणे फायदेशीर ठरेल। प्रेमात प्रामाणिक स्वीकृती जवळीक वाढवेल। आठवड्याच्या मध्यभागी जर्नलिंग किंवा व्हिजन वर्क स्वप्नांना अचूक दिशा देईल। आठवड्याच्या शेवटी जुने सोडून द्या आणि नवीन स्वीकारा। वृश्चिक राशी या आठवड्यात तुम्ही तुमच्या येणाऱ्या सर्व भेटवस्तूंचे स्वागत करणार आहात। तुमची लवचिकता आणि शक्ती दाखवणार आहात। हा आठवडा तुमच्यासाठी ज्ञानवर्धक आहे, कारण तुम्ही तुमच्या स्वप्नांबद्दल अधिक जागरूक असाल आणि शिखरावर पोहोचण्यासाठी तुमचे समर्पण आवश्यक आहे हे तुम्हाला कळेल। सोमवारी मकर चंद्र तुम्हाला रणनीती आखण्यास मदत करतो, जे खूप मेंदूची शक्ती असलेल्या कोणत्याही कामांसाठी सकारात्मक असू शकते। तर बुधवारपासून कुंभ राशीतील चंद्र तुमचे लक्ष घरी प्रलंबित असलेल्या कामांकडे वळवेल। तुम्ही दुर्लक्ष केलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यास भाग पडू शकता। हा असा काळ असू शकतो जेव्हा तुम्हाला नूतनीकरण करावे लागेल, गोष्टी दुरुस्त कराव्या लागतील किंवा तुमच्या खोलीत किंवा ऑफिसमध्ये बदल घडवून आणावा लागेल। तुमची कल्पनाशील आणि सर्जनशील बाजू मुक्तपणे एक्सप्लोर करा। वृश्चिक राशी आनंदाचे जीवन तुमच्या नशिबात आहे। तुम्ही ज्या स्वप्नांचे जीवन जगण्याचे स्वप्न पाहता ते जगण्याची शक्ती तुमच्या हातात आहे। हे तुम्हाला कळेपर्यंत जीवन तुमच्यासाठी आव्हानात्मक वाटू शकतो। तुम्हाला इतरांनी पाठिंबा देण्याची किंवा त्यांच्या मान्यतेची वाट पाहण्याची गरज नाही। त्याऐवजी जेव्हा तुम्ही शेवटी स्वतःवर विश्वास ठेवू लागता तेव्हा तुम्ही तुमचे हेतू पूर्णपणे प्रगट करण्यास सक्षम असता। शनिवार 4 ऑक्टोबर रोजी मीन राशीचा चंद्र वृश्चिक राशीत मंगळाला त्रिकोण देईल। तुमच्या स्वतःच्या जीवनात असलेली शक्ती ओळखण्यास सांगेल। तुम्ही ज्या जीवनाचे स्वप्न पाहता त्याचा तुम्हाला अनुभव घ्यायचा आहे आणि ज्याची तुम्हाला आशा आहे ते प्रेम तुम्ही निर्माण करू शकता। तुम्हाला फक्त कृती करण्याची आवश्यकता आहे। या काळात संधींकडे लक्ष द्या, विशेषतः तुम्हाला आनंद कशामुळे मिळतो किंवा रोमॅन्टिक ऑफर कशा मिळतात याकडे लक्ष द्या। तुम्हाला जे सर्वात जास्त हवे आहे ते आकर्षित करण्यात किंवा तुमची शक्ती इतरांना देण्याच्या मार्गात तुम्ही अनेकदा अडथळा आणता। म्हणून नशिबाच्या मार्गावर तुमचे किती नियंत्रण आहे हे तुम्हाला जाणण्याची ही संधी आहे। वृश्चिक राशी या आठवड्यात तुम्हाला समजून घेण्यास आणि परिवर्तनात खोलवर जाण्यास आमंत्रित केले आहे। मंगळ तुमच्या गुप्त क्षेत्राला ऊर्जा देतो, त्यामुळे वैयक्तिक उत्क्रांतीला चालना देणाऱ्या खुलाशांची अपेक्षा करा। लपलेल्या पैलूंवर प्रकाश टाकण्याची आणि वैयक्तिक सीमा पुन्हा परिभाषित करण्याची ही वेळ आहे। व्यावसायिकदृष्ट्या धोरणात्मक बदलांसाठी तयार राहा। तुमचे अंतर्ज्ञान तुम्हाला आशादायक संधींकडे मार्गदर्शन करेल। सामाजिक संवाद खऱ्या संबंधांद्वारे फळ देतात, म्हणून विचारपूर्वक सहभागी व्हा। नातेसंबंधांमध्ये असुरक्षितता खोल अंतर्दृष्टी आणि उपचारांचा मार्ग मोकळा करते। संवाद महत्त्वाचा आहे, बंध मजबूत करतो आणि समस्या सोडवतो। आर्थिकदृष्ट्या तुम्हाला प्राधान्यक्रमांचे पुनर्मूल्यांकन करण्यास आणि वाढीसाठी नवीन मार्ग शोधण्यास प्रोत्साहित केले जाते। खर्चासाठी मोजमापी दृष्टिकोन घ्या। आरोग्याच्या दृष्टीने मानसिक स्पष्टतेवर लक्ष केंद्रित करा। जर्नलिंग किंवा ध्यान यासारख्या ताण व्यवस्थापन तंत्रे विशेषतः फायदेशीर ठरू शकतात। तुम्ही खोल भावनांमध्ये टॅप करता तेव्हा सर्जनशीलता फुलते। कला किंवा कथाकथनांद्वारे त्या व्यक्त करा।
आठवड्याच्या शेवटी विश्रांती आणि पुनरुज्जीवनाला प्राधान्य द्या. या परिवर्तनात्मक टप्प्याला स्वीकारा, कारण ते वैयक्तिक सक्षमीकरणाचा पाया तयार करते. या आठवड्यात वृश्चिक राशीच्या महिलांसाठी करिअरमध्ये महत्त्वाचे बदल घडून येऊ शकतात. सोमवारी तुम्हाला चर्चेत असलेल्या नवीन कामाच्या प्रस्तावावर विचार करावा लागेल. तर गुरुवारी कामाच्या ठिकाणी सहकार्यासोबतचा दीर्घकाळाचा तणाव दूर होऊ शकतो, ज्यामुळे टीमवर्कमध्ये सुधारणा होऊ शकते. व्यावसायिकांना मंगळवारी प्रलंबित करार पूर्ण करू शकतात, परंतु कागदपत्रे तपासण्याची खात्री करा. शनिवारी अंतर्गत कामाशी संबंधित फेरबदल नवीन भूमिकेत येऊ शकतो. अविवाहित वृश्चिक राशीच्या लोकांसाठी सोमवारी जुने नाते पुन्हा निर्माण होऊ शकते, ज्यामुळे त्याभोवती असलेला गोंधळ दूर होईल. शुक्रवारी नवीन व्यक्तीशी संभाषण सुरू करणे शक्य आहे, परंतु विश्वास हळूहळू निर्माण होईल. विवाहित किंवा वचनबद्ध लोकांसाठी बुधवार आणि शनिवार दरम्यान त्यांच्या जोडीदाराशी महत्त्वाच्या निर्णयांबद्दल दीर्घ चर्चा करावी लागेल. कधीकधी तृतीय पक्षाचा हस्तक्षेप समस्या वाढवू शकतो, म्हणून एकट्याने प्रकरणे सोडवण्याचा प्रयत्न करा. रविवारी घरी एखादा खाजगी कार्यक्रम किंवा बैठक नातेसंबंधांमध्ये सकारात्मकता आणेल. आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा आठवडा आत्मनिरीक्षण करण्याचा आणि त्यांच्या शरीराच्या गरजा ऐकण्याचा सल्ला दिला जातो. सोमवार आणि गुरुवारी झोपेचा अभाव, डोकेदुखी किंवा चिडचिड होऊ शकते. अनियमित खाण्याच्या सवयींमुळे मंगळवारी पचन समस्या उद्भवू शकतात, म्हणून विश्रांतीसाठी वेळ काढा. शनिवारी आणि रविवार मानसिक थकवा कमी करण्यासाठी बाहेरील क्रियाकलाप किंवा निसर्गाच्या जवळ असणे फायदेशीर ठरेल. वृश्चिक राशीच्या लोकांनी या आठवड्यात ओम केतवे नमः या मंत्राचा जप करावा आणि शनिवारी नारळ दान करावे. या आठवड्याचा भाग्यशाली रंग जांभळा आहे आणि भाग्यशाली क्रमांक 9 आहे. शुक्रवारी जुन्या मंदिरात दिवा लावा. यामुळे मानसिक गोंधळ दूर होईल आणि भविष्यातील निर्णयांमध्ये स्थिरता येईल. एकंदरीतच पाहता वृश्चिक राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.